सर्वांचं परत एकदा आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. जर तुम्हाला फंडामेंटल म्हणजे बेसिकपासून जर इंग्रजी शिकायची असेल, मग ती स्पोकन असू द्या किंवा मग ग्रामर असू द्या, तर तुम्ही योग्य चॅनलवर आहात. या चॅनलवरती आपण 5वीच्या स्टँडर्डपासून असू द्या किंवा मग त्या 10वीचा विद्यार्थी असू द्या किंवा मग तो 12वीचा विद्यार्थी असू द्या किंवा मग सर्व स्तरातील विद्यार्थी असू द्या, कारण सर्वांना इंग्रजी आहे. आणि असं नसतं की म्हणजे 7वीच्या विद्यार्थ्यासाठी जी इंग्रजी जी आहे ती वेगळ्या पद्धतीने बोलली जाते आणि ज्यावेळेस तो विद्यार्थी ग्रॅज्युएशनला जाणार आहे त्यावेळेस वेगळ्या पद्धतीने बोलल्या जाणार आहे, असं मात्र नसतं. तिचा टफनेस जो आहे, लेवल ही कमी अधिक प्रमाणात असू शकते. मग एकंदरीतच हे तुम्हाला इथे सांगण्याचं कारण हे आहे की मला बेसिकपासून जे आहे ते शिकवायचं आहे. मग आता बऱ्याच लोकांना जे आहे सोप्या ज्या कॉन्सेप्ट असतात त्या देखील त्यांच्या व्यवस्थित नसतात. म्हणजे उदाहरणार्थ दिस आणि दॅटमध्ये काय फरक आहे, दिज आणि दोजमध्ये काय फरक आहे, ठीक आहे, किंवा त्यांचा योग्य कसा वापर केला जाऊ शकतो. मग आता मी तुम्हाला एकदम फर्स्ट ग्रेडसारखे जो छोटा मुलगा असतो फर्स्ट ग्रेडला, कारण तुमची इंग्रजी चांगली करायची आहे ना तुम्हाला, तर मग मला एकदम मुळापासून शिकवणं अत्यंत गरजेचं आहे. मग आता हे जे मी चित्राद्वारे तुम्हाला सांगणार आहे, एकदम फर्स्ट ग्रेडच्या मुलाला जसं शिकवलं जातं, त्या स्टुडंटला कसं शिकवलं जातं त्याप्रमाणे एक्झॅक्टली इथे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मग आज मी तुम्हाला धिस आणि दॅट या दोन ॲडजेक्टिव्हमधला फरक जो आहे काय आहे हे मी सांगणार आहे. धिस आणि दॅट जे आहे, धिस आणि दॅट जे आहे ते डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असतात. काय? धिस आणि दॅट, धिस आणि दॅट, ठीक आहे. ही जी साईट आहे आपली, ठीक आहे, म्हणजे इथे आपण धिस लिहूयात आणि या साईडला आपण लिहूयात दॅट, ठीक आहे. आणि याला काय म्हणतो आपण? डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ज. कुठले ॲडजेक्टिव्ह? डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. मग सर डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे नेमके कोणते असतात? तर धिस, दॅट, दोज, दीज हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ज आहेत. मग आपल्याला डायरेक्टली सर्वच एकत्रित बघायचे नाही, मला तुम्हाला सोपं करून सांगायचं आहे. कुठल्याही प्रकारचा तुमच्या डोक्यावर मला 0.0% पण त्याच्याबद्दलचा ताण जो आहे ते येऊ देणार नाही मी. खरं तर ही एन्जॉय करण्याची प्रोसेस आहे, ताणगीन ही शब्दच इथे परत आपण वापरायला नको, ठीक आहे. तर जो या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपला जो मूळ उद्देश जो आहे तो आहे की धिस कुठे वापरायचं आणि दॅट कुठे वापरायचं आहे याच्यामधला फरक मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपल्याला लेक्चर सुरू करायच्या अगोदरच आपण काय करूयात, एक अशी मध्यभागी एक अशी रेषा मारूयात. म्हणजे आता दोन्ही गोष्टी आपण सेपरेट केल्या, ठीक आहे, 2 भाग केले आपण. आता हे भाग जे आहेत, समजा आपण एक उदाहरणार्थासाठी काय करूयात, इथे एक मुलगा काढूयात, ठीक आहे. असा एक इथे एक मुलगा काढूयात, ठीक आहे. दिसतोय तुम्हाला? तसा एक आपण तिथे मुलगा काढूयात. मग आता मला सांगा, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी ह्या मुलाला जवळ आहेत का ह्या गोष्टी ज्या आहेत त्या मुलाला जवळ आहेत? तर ह्या गोष्टी ज्या आहेत, या ज्या गोष्टी आहेत ह्या यासाठी या मुलासाठी जवळ आहेत. म्हणजेच काय, जवळच्या गोष्टीसाठी जे आहे ते काय वापरलं जातं? काय वापरलं जातं? धिस. मग आता आपण असं म्हणू शकतो का की एखादी व्यक्ती लिहून घ्यायचं आहे बेटा, ठीक आहे. एखादी व्यक्ती किंवा वस्तू, ठीक आहे, किंवा वस्तू दर्शविण्यासाठी आपण काय वापरतो? तर धिसचा उपयोग करतो, ठीक आहे. कशाचा उपयोग करतो? धिसचा. मग थोडक्यात आपल्याला कीवर्ड याच्यामध्ये काय आहे, म्हणजे महत्त्वाचा शब्द काय आहे, तर तो म्हणजे काय आहे की जवळ आणि दूर, ठीक आहे.
जवळ आणि दूर, म्हणजे जवळ जर असेल एखादी गोष्ट तर आपण त्याला धिस वापरणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ दिस इज अ पेन, ठीक आहे, दिस इज अ पेन. पण हेच दिस इज अ मार्कर, ठीक आहे, हेच जर मार्कर दूर असेल ठेवलेलं, ठीक आहे, तर मला धिस इज अ मार्कर म्हणता येईल का? मग नाही, दॅट इज अ मार्कर. मग त्या पद्धतीने जे आहे एक गोष्ट आपल्याला याच्यातनं क्लिअर झालेली आहे की जर जवळ असेल म्हणजेच काय, तर बघा इथून जो आहे ह्या बॉटल आणि मुलगा जो आहे तो जवळ आहे, घर जे आहे त्याचा आणि त्याच्या जवळ आहे, ॲपलच्या जवळ आहे किंवा ट्रीच्या जवळ आहे किंवा आईस्क्रीमच्या जवळ आहे तो. परंतु त्या मुलापासून जर का आपण इकडच्या वस्तूंचं जर का दुरी जर आपण त्याच्यामध्ये जर का त्यांची म्हणजे मेजर केली तर ती खूप दूर जाते, ठीक आहे, म्हणजे दे आर फार फ्रॉम हिम, ठीक आहे. मग त्यामुळे जे आहे आपल्याला दूर या शब्दासाठी, कारण त्या दूर गोष्टी आहेत, मग दूरच्या गोष्टी आपल्याला एखादी वस्तू असू द्या, नाऊन असू द्या, ऑब्जेक्ट्स असू द्या, ठीक आहे, अशा गोष्टी ज्या आहेत म्हणजे थिंग्स किंवा एखादा व्यक्ती वगैरे, जर अशा गोष्टी जर मला दाखवायच्या असत्या तर मग त्यासाठी मला किंवा तुम्हाला काय वापरणं लागणार आहे? दॅट. पण याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे दॅट आणि धिस जे आहे हे सिंग्युलर नाऊनसाठी येत असतं. बघा काय, सिंग्युलर नाऊनसाठी येत असतं, प्लुरल नाऊनसाठी नाही. म्हणजे दोन गोष्टी असत्या तर मग त्यासाठी मी दॅट नाही म्हणणार, ठीक आहे. किंवा माझ्याकडे जर का 2 पेन असतील तर मग मी असं म्हणणार नाही धिस इज अ पेन. हे अनेक पेन आहेत, अनेक पेनासाठी आपल्याला काय वापरायचं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये एकदम सुटसुटीतपणे त्याला समजून घेऊयात. परंतु इथे तुम्हाला एक कळलं आहे की फक्त महत्त्वाचं जर का तुम्ही मला विचारलं की सर असं काय आहे की मी हे सर्व व्हिडिओचं कन्क्लुजन एका शब्दामध्ये तुमच्याकडनं अपेक्षित करतो किंवा तो शब्द कुठला आहे, तर तो आहे दूर आणि जवळ यामधील फरक. जर जवळ असेल तर धिस वापरायचं, ठीक आहे, धिस इज अ पेन. पण हाच धिस इज अ मार्कर, हेच जर मार्कर दूर असेल म्हणजे कुठेतरी टेबलवर ठेवलेलं आहे तर मग खूप दूर टेबल आहे तर मग आपण त्याला दॅट इज अ टेबल, दॅट इज अ मार्कर असं म्हणू शकतो, ठीक आहे. मग आता मला सांगा, मी इथे ब्लँक पेजेस एक थोड्या स्पेस दिलेल्या आहेत बघा प्रत्येक वाक्याच्या. मग आता तुम्हाला आता आय होप की तुम्हाला क्लिअर झाले असेल इट सर्व, ठीक आहे. मग आता तुम्ही ब्लँक ज्या स्पेस आहे त्याच्यामध्ये दिलेल्या मग तुम्हाला त्या मला फिलअप करण्यासाठी मदत करायची आहे. मग आता मला पहिल्याबद्दल सांगा की धिस इज हाऊस लेव्हू किंवा दॅट इज हाऊस लेव्हू. कारण की आता समजून घ्या की एक मुलगा आहे इथे जवळ उभा घराच्या, मग आता त्याला धिस इज हाऊस म्हणणं लागेल का दॅट इज हाऊस म्हणणं लागेल? मुलगा कुठं उभे आहे समजा उदाहरणार्थ इथे तो मुलगा उभा आहे, मग काय म्हणणं लागेल आपल्याला की धिस इज हाऊस, वाक्य समोर लिहिलेलं आहे, ठीक आहे. परंतु तोच मुलगा इथे उभा आहे आणि इथून तो त्या घराबद्दल बोलत आहे, मग त्यासाठी त्याला काय वापरणं लागणार आहे की दॅट इज अ हाऊस. समजतं आता किती सोपं आहे? ऑलराईट. आता बघा समोरचं काय, एक बॉटल आहे, ठीक आहे. मग आता समजा उदाहरणार्थ हा मुलगा पकडा किंवा आपण इथे आणखी एक चित्र काढूया, ठीक आहे. मग हा मुलगा त्याला जवळ आहे बॉटल, मग आता जवळ असेल त्याला म्हणजे तो समजा उदाहरणार्थ की एक बॉटल आहे, समजा कुठली तरी एक पाण्याची बॉटल पकडा, जवळ आहे माझ्या कुठेतरी इथे ठेवलेली आहे, आणि मग मला ती बॉटल जर का माझ्याजवळ असेल तर मी काय म्हणणार धिस इज अ बॉटल. मग ही त्याच्या जवळ आहे, मग जवळ आहे या अर्थाने काय वापरणार तो कुठलं डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह वापरणार तर धिस वापरणार. मग काय म्हणणार आपण धिस इज अ बॉटल, ठीक आहे. परंतु याच मुलाला जर का त्या बॉटलबद्दल बोलायचं असेल दूर ठिकाणी ठेवलेली एखाद्या बॉटलबद्दल तर त्यावेळेस त्याला दॅट इज अ बॉटल, ठीक आहे. अशा प्रकारे जे आहे दॅट इज अ बॉटल अशा प्रकारे त्याला बोलणं लागेल, ठीक आहे. तर आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट काय आहे की इथे एक ॲपल आहे, काय आहे ॲपल आहे. मग ॲपलला जे आहे मग तो काय म्हणणार आहे की धिस इज ॲपल का दॅट इज ॲपल. समजा इथे मुलगा आहे जवळ आहे त्याच्या, ठीक आहे. मग जवळसाठी काय वापरणार आपण धिस, मग काय होणार धिस इज ॲन ॲपल, ठीक आहे. ॲपलसाठी जे आहे इथे ॲन आलेला आहे, ठीक आहे. आणि हे समोर जे आहे वरच्या सेंटेन्समध्ये जे आहे ए कशामुळे आलेलं आहे कारण सिंग्युलर नाउन आहे, आणि नाउनच्या अगोदर आपण काय वापरतो आहोत, आपण काय वापरतो तर
आर्टिकल्स वापरतो त्याच्याबद्दल आपण व्यवस्थित शिकणार आहोत आणि सर्व कॉन्सेप्ट मी क्लिअर करणार आहे तुमच्या. ठीक आहे, हळूवारपणे सांगत आहे कारण हा खूप बेसिक आहे आणि हे तुम्हाला यायलाच पाहिजे. ठीक आहे, ज्यांना कोणाला याच्याबद्दल व्यवस्थितरित्या येत असेल त्यांनी देखील हा व्हिडिओ पाहायचा आहे. परत त्यांचे डाऊट, कुठल्याही प्रकारचे डाऊट नको याच्यामध्ये. मग आता बघा की नेक्स्ट वाक्य बघा. मग आता इथे या ॲपलसाठी काय येईल की दॅट इज ॲन ॲपल. ठीक आहे, आता याच्यासाठी बघा इथे एक झाड आहे. मग आता झाडाच्या जवळच जर खालीच जर एखादा मुलगा जर उभा असेल किंवा आता झाड आहे इथे आणि मी त्या झाडाच्या जवळ उभा आहे तर मी काय म्हणणार दिस इज अ ट्री. दॅट इज अ ट्री नाही, मी झाडाच्या जवळ उभा आहे किंवा त्याच्या समजून घ्या त्याच्या सावलीखाली उभा आहे. मग मी असं म्हणणार का दॅट इज अ ट्री? नाही, जवळ आहे ना मी झाडाच्या. ठीक आहे, मी जर दूर असलो असतो ठीक आहे तर मग मी म्हणलो असतो की दॅट इज अ ट्री. समजतं आता? मग आता तिकडच्या ट्रीसाठी काय वापरणार आपण? समजा दूर जर असेल ते झाड तर मग आपण काय वापरणार तिकडे दॅट इज अ ट्री. दॅट इज अ ट्री. ठीक आहे, क्लिअर? मग आता खालचं एक आहे बघा, खालचं वाक्य तुम्हाला आय होप की तुम्हाला ते दिसत असेल. आईस्क्रीम, मी आईस्क्रीमचं चित्र काढलेलं आहे बघा. म्हणजे तुम्हाला सर्व समजावं यासाठी मी मुद्दामून चित्रांचा उपयोग केलेला आहे. मला कुठल्याही प्रकारचं लक्षात ठेवा, कुठल्याही प्रकारचं कुठलीही गोष्ट इंग्रजीमध्ये अवघड करायची नाही, खूप सोप्या करायच्या आहेत. आणि मला माहीत आहे इंग्रजी अत्यंत सोपी आहे, फक्त तुम्हाला शिकवण्याची पद्धत तशी असायला हवी. ठीक आहे, मग आता आईस्क्रीम आहे. मग आईस्क्रीमला कसं म्हणणार? आता इथेच जर जवळच असेल समजा माझ्या हातामध्ये जर आईस्क्रीम आहे तर मी काय म्हणणार दिस इज ॲन आईस्क्रीम का अ आईस्क्रीम? ॲन आईस्क्रीम. ठीक आहे, काय येणार आहे? कारण की इथे काय आलेलं आहे ते बघा, आय आलेलं आहे. ठीक आहे, ॲन आईस्क्रीम. ठीक आहे, आणि जर तीच आईस्क्रीम जर का दुसऱ्याच्या हातामध्ये असेल आणि तो थोडा दूर उभा असेल तर मग काय म्हणणार आपण दॅट इज ॲन आईस्क्रीम. समजलं? म्हणजे तो मुलगा आता दुसऱ्याच्या हातामध्ये आहे तिकडे, तर मग मी काय म्हणणार तो दूर आहे आणि मी काय म्हणणार की दॅट इज ॲन आईस्क्रीम. क्लिअर? मग आता थोडक्यात काय आपल्याला याच्यामध्ये सारांश काय आहे आपला या याच्यामध्ये सर्व व्हिडिओ लेक्चरमध्ये, तर एकच आहे. जर जवळ असेल तर धीस वापरायचं आहे, जवळ असेल तर धीस वापरायचं आहे. म्हणजे घर जे आहे, मुलगा घराच्या जवळ आहे म्हणून आपण धीस वापरलं. बॉटल मुलाच्या जवळ आहे म्हणून आपण धीस वापरलं. ॲपल जे आहे हे मुलाच्या जवळ आहे, किंवा मुलगा असू द्या किंवा तुम्ही असू द्या किंवा तुमच्या जवळ असणारी कुठलीही वस्तू असू द्या. ठीक आहे, त्यासाठी तुम्ही धीस वापरणार. ठीक आहे, आणि ह्याच्याचप्रमाणे मग ट्रीबद्दल, आईस्क्रीमबद्दल आपण धीस जे आहे हे काय करत आलेलो आहोत, आपण वापरत आलेलो आहोत. ठीक आहे, आणि जर ती गोष्ट दूर असेल, जर ती गोष्ट दूर असेल तर त्यासाठी मात्र आपण दॅटचा उपयोग करतो. दॅट हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह जे आहे त्याचा उपयोग करतो. आहे ना किती सोपं? पण बऱ्याच वेळेस काय होतं की हे सोपं असून देखील बऱ्याच लोकांना याच्याबद्दल पण कधी ते योग्य पण बोलतात आणि कधी याच्याबद्दल काय बोलायचं किंवा मग त्याच्यासाठी दॅट वापरू का धीस वापरू यासाठी त्यांना डाऊट येत असतात. ठीक आहे, तर असंच जे आहे तुम्ही देखील प्रॅक्टिस करा. तुमच्या आसपासच्या ज्या गोष्टी आहेत जवळच्या त्यासाठी जे आहे तुम्हाला धीस वापरायचं आहे. म्हणजे जवळ ज्या गोष्टी आहेत तुमच्या त्यासाठी धीस, आणि ज्या दूर आहेत त्यासाठी तुम्हाला दॅट वापरायचं आहे. मग ती व्यक्ती असू द्या किंवा मग वस्तू असू द्या, म्हणजे थोडक्यात नाऊन. ठीक आहे, परंतु ते सिंग्युलर असायला हवं. परंतु ते सिंग्युलर म्हणजे एकवचनी असायला हवं. का बरं? बहुवचनी जर असेल तर त्यासाठी आपण धीस किंवा दॅट जे आहे त्याचा वापर करू शकत नाही. मग आता सर बहुवचनीसाठी काय वापरायचं आहे आपल्याला, तर ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये एकदम सोप्या, सरळ आणि तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये मी सांगणार आहे. एकदा मी थोडं बाजूला सरकतो आणि तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता आणि याबद्दल एकदा 1 सेकंदामध्ये किंवा 5 सेकंदामध्ये जे आहे याचं रिव्हिजन जे आहे पूर्ण तुम्ही करू शकता. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत आपण उरलेले जे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहेत दीज आणि दोज याबद्दलचा आपण जो फरक आहे तो शिकणार आहोत. असं जर शिकवलं तर मला वाटत नाही तुम्हाला खरंच इंग्रजीची भविष्यामध्ये काही अडचण येईल. पण जर मी उगाच जर तुम्हाला सांगितलं की आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये की आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह शिकणार आहोत असं तसं भीती घालून मला तुम्हाला शिकवायचं नाही आहे. ठीक आहे, त्या प्रोसेसमध्ये तुम्हाला इन्व्हॉल्व करून घ्यायचं आहे. मला नंतर मला जे बोलायचं आहे ते मी बोलणार. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण जे आहे इथेच थांबूयात. आपण सर्व गोष्टी म्हणजे अनकाउंटेबलसाठी कसं वापरायचं आहे, काउंटेबलसाठी कसं वापरायचं आहे, हे सर्व गोष्टी आपण शिकणार आहोत. थोडा पेशन्स ठेवा. ठीक आहे, तर नेक्स्ट व्हिडिओसाठी तुम्ही अवश्य याचा दुसरा पार्ट जो आहे तो बघा. त्यामध्ये दीज आणि दोज याचा उपयोग कसा करायचा
याबद्दल आपण व्यवस्थितरित्या डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. थँक्यू.